नमस्कार मित्रांनो, वामन परुळेकर व्लॉग्स या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत। आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे म्हापशामध्ये। म्हापसा हे शहर गोव्याचं प्रमुख शहर आहे। आज इथून आपण प्रवासाची सुरुवात करतोय। तुम्हाला मी कोलवाळ, त्यानंतर धारगळ, पेडणे, बांदा, इन्सुली मार्गे सावंतवाडीला घेऊन जाणार आहे। आत्ता आपण म्हापसा शहरामध्ये मुख्य जे केंद्र आहे म्हणजे म्हापसा म्युनिसिपल काउन्सिल दिसते आहे माझ्या उजव्या हाताला, आणि डाव्या हाताला त्याचीच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग आहे। त्या एरियामध्ये आहोत आणि इथेच मागे सेंट मेरी हायस्कूल पण आहे। खूप फेमस हा एरिया आहे। इथून मुद्दाम मी प्रवासाची सुरुवात करतोय आणि तुम्हाला घेऊन जाणार आहे मी सेंट झेवियर कॉलेजपर्यंत। शिवोली रोड आहे हा, आणि या रोडने थोडा प्रवास करू, थोडा म्हापसा बघूया आपण। इथे हे फेमस असं संगीता गॅझेट शोरूम आहे। या एरियामध्ये रेंट बाईक पण तुम्हाला मिळू शकते। त्या एरियामधून तुम्हाला थोडं जो हिल एरिया आहे म्हापसाचा तिथपर्यंत घेऊन जाईन सेंट झेवियर कॉलेजपर्यंत, आणि पुन्हा मागे घेऊन येईन म्हापसा शहरामध्ये, बाजारामध्ये, आणि त्यानंतर आपण हायवेला जाऊ NH66, सो दॅट तुम्हाला थोडं म्हापशाची आयडिया येईल। आता म्हापसा तुम्हाला माहितीच आहे की गोव्याचा भाग आहे, आणि या गोव्यावर तुम्हाला माहिती असेलच की शिलाहार, कदंब, विजयनगर या वेगळ्या वेगळ्या राजवटींनी राज्य केलेलं होतं, आणि त्यामध्ये काही कन्नड राजवटी होत्या, काही मराठी राजवटी होत्या। कालांतराने साधारण 1510च्या दरम्याने पोर्तुगीजांनी आदिलशहाचा पराभव केला, आणि त्यानंतर आपली कायमस्वरूपी सेटलमेंट त्यांनी तयार केली। अर्थात तुम्हाला थोडा इतिहास माहिती असेल तर तुम्हाला माहिती असेल की जे पूर्वीचे पोर्तुगीज होते म्हणजे सुरुवातीला आलेले पोर्तुगीज, त्यांची हद्द ही बारदेशपर्यंत मर्यादित होती। त्याच्यावर पेडणे वगैरे सगळं जे आपले सावंतवाडीचे भोसले होते त्यांच्याकडे होतं, आणि चापोरा पोर्टचा कधी पाडाव व्हायचा, कधी तो भोसलेंकडे, कधी पोर्तुगीजांकडे, ते सत्ता इथे येत जात असायची। त्यामुळे इथे बऱ्याच साम्राज्याची सत्ता या पर्टिक्युलर शहरावर होती। स्कंद पुराणात पण या सगळ्या भागाचा म्हणजे अगदी कारवार ते अगदी रत्नागिरीपर्यंत जो भाग आहे त्याचा उल्लेख सप्त कोकण म्हणून केलेला आहे, आणि म्हापसा या सप्त कोकणाचाच एक भाग आहे। आता गोवा राज्यामध्ये ते येतं। गोवा नावाचं एक वेगळं राज्य झालं आहे, कोकणी राज्य झालं आहे। त्या राज्यामध्ये या म्हापसा शहराचा समावेश केलेला आहे, आणि आत्ता आपण सेंट झेवियर कॉलेजच्या परिसरामध्ये आलोत। काही लोकांच्या आठवणी असतील या भागामध्ये, कारण त्यांनी इथे आपलं एज्युकेशन पूर्ण केलेलं असेल, त्यामुळे त्यांच्या आठवणीसुद्धा असतील। इथून यूटर्न घेऊ आपण। आता इथून जो दत्तवाडी रोड आहे ना मधला, तिथून मी तुम्हाला खाली बाजारात घेऊन जातोय। बाजारामध्ये आपण थोडं फिरू, एक फेरी मारू, म्हापसा शहर बघू, आणि NH66कडे जाऊ। हे बघा, हे मंदिर आहे दत्त मंदिर, प्रसिद्ध आतमध्ये आहे, आणि बाहेर हॉल पण आहे। या जुन्या इमारती काही दिसत आहेत तुम्हाला। अशा प्रकारे आपण बाजाराच्या एरियामध्ये आलोत, आणि हे माझ्या साईडला दिसत आहे हा आधी हुतात्मा चौक आहे, तुम्हाला माहिती हवं, आणि हनुमान महारुद्र मंदिर हे फेमस इथलं मंदिर आहे। समोर आपल्याला दिसत आहे ते सत्यहिरा हॉटेल। 17 वर्षापूर्वी मी या हॉटेलमध्ये जेवलेलो, त्यानंतर पुन्हा काही योग नाही आला। इतर हॉटेलमध्ये बऱ्याचदा जेवलो, पण या हॉटेलमध्ये अचानक आमची ट्रिप निघालेली आमच्या BScच्या मुलांची, आणि आम्ही इथे येऊन जेवलेलो म्हापशामध्ये। सो ती एक आठवण आहे 17 वर्षापूर्वी जवळजवळ। आता हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथे आहे या, आणि हुतात्मा चौक हे पूर्वीचं नाव आहे इथलं। हा पुतळा तुम्हाला समोर दिसतोय। या पुतळ्याकडून आपण बस स्टँडकडे जाऊया, आणि बस स्टँडकडून पुढे गांधी चौकचं जे सर्कल आहे ना, तिथून यूटर्न मारून पुन्हा एकदा रिटर्न येऊया, आणि काउन्सिलच्या इमारतीकडून आपण बाहेर पडूया। जो डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलकडून आपण हायवेला बाहेर पडूया। इथे बस येताना दिसती आहे, या टिपिकल कदंबा दिसती आहे। या टिपिकल बसेस आहेत कदंबा बस। तुम्हाला माहिती आहे कदंब राजावरून त्यांचं साम्राज्य होतं इथे, तो त्या नावावरून ती ठेवलेली बस, आणि खूपच प्रसिद्ध अशी परिवहन व्यवस्था आहे गोव्यातली कदंबा। अर्थात ती अजून जपली जाणं गरजेचं आहे। कदंबा हा ब्रँड ऐकूनही आम्हाला खूप अभिमान वाटतो, पण अजूनही कदंबाच्या बसेस सुरू करणं आणि आंतरराज्य त्याच्या फेऱ्या वाढवणं गरजेचं आहे। बाकी ह्या तुम्ही टिपिकल गोव्यातल्या बस बघताय, ज्या प्रायव्हेट बसेस असतात तुम्हाला घेऊन जातात, आणि तुम्ही कधी जर स्टँडवर आलात म्हापसाच्या, तुम्हाला पोंजिम पोंजिम पोंजिम, पेडणे 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 असं ऐकायला येईल सारखं। तुम्हाला त्या बसेसमध्ये बसवून घेऊन जातील ती लोकं। खूप मजा येते प्रवास करायला इथे।
त्यानंतर इथे पार्किंग लॉट पण आहे, बाजूलाच पार्किंग करू शकता तुम्ही जर कधी आला तिकडे. बाकी तुम्ही बघताय सध्या थोडी गर्दी कमी वाटते आहे. टुरिझमवर बरीच चर्चा होते गोव्याच्या, पण अजूनही पूर्णपणे काही टुरिझम संपलेलं नाही आहे इथलं. बऱ्यापैकी आहे, चांगलं आहे, हे जे आहे ते चांगलं आहे. कारण गोव्यातली लोकं पण थोडीफार कंटाळलेली आहेत. गेल्या काही वर्षामध्ये मी सारखा गोव्यातल्या लोकांचा प्रतिसाद घेत असतो, त्यातून काही गोष्टी समोर येतात. अति पर्यटन पण कधीकधी, अति सर्वत्र वर्ज्य आहेत माहिती आहे तुम्हाला. सो अति पर्यटन पण कधीकधी जे स्थानिक लोकं असतात त्यांना ते हितकारक नसतं. एकतर कमी जागा आहे आपल्याकडे, ट्रॅफिक प्रचंड होतं, पार्किंगची सोय खूप कमी असते. अशावेळी प्रचंड प्रमाणात जर गाड्या येत राहिल्या, लोकं येत राहिली आणि पर्यटक जे येतात तेही शिस्तीने वागले तर ठीक आहे. अदरवाईज काही लोक डोक्यात ठेवून केवळ येतात की इथे येऊन मजा करायची आहे, ओरडायचं आहे, आरडाओरडा करायचा आहे, दारू पिऊन कुठेतरी बीचवर बसायचं आहे. असं काही नसतं ॲक्च्युली. गोव्याबद्दल बरेच गैरसमज आहेत. गोव्यातली लोकं खूप शिस्तीने वागणारी लोकं आहेत. माझे खूप नातेवाईक इथे आहेत गोव्यामध्ये. अगदी लहानपणापासून मी येतो गोव्यामध्ये. अर्थात आमचं गावच इथे आहे, आमच्या आईचं कुलदेवता अडवलपाल. त्यामुळे लहानपणीच्या खूप आठवणी आहेत. लहानपणी आम्ही काय करायचो, बसने यायचो. तर वेंगुर्ला पणजी बस असायची, म्हापशात उतरायचो, म्हापशात नाश्ता वगैरे करायचो आणि इकडून दुसरी अस्नोडा बस पकडून अस्नोडाला जायचो आणि अस्नोड्यावरून अडवलपालला जायचो रिक्षाने, किंवा जर बस मिळाली तर बस. आणि मग पाया पडून पूजा करून वगैरे संध्याकाळी उशिरा निघायचो. त्यावेळी वेंगुर्ला शेवटची 5ची बस असायची. त्या सगळ्या आठवणी आहेत. त्यामुळे इथे सारखं येणं असायचं. कुलदेवता होती अडवलपालला आणि आजही आम्ही तिथे जातो. सो बऱ्याच लोकांची जी कुलदेवता आहे ती गोव्यात आहे आणि कुलदेव आहे तो पण गोव्यामध्ये आहे. त्यामुळे गोव्याचं जे आमचं नातं आहे ते कसं काय विसरता येईल. आमचं जे मूळ आहे तेही गोव्यातच आहे. सो अर्थात आत्ता बॉर्डर तयार झाल्यात. काही लोक आम्हाला भायले पण म्हणतात, म्हणजे असूनही आमचं आडनाव किंवा कोकणी असूनही आम्हाला भायले म्हणतात. पण ते जरा इतिहासाची माहिती नसलेली लोकं असतात, त्यांना फारसं माहिती नसतं. त्याने वाईट वाटून घेण्याची गरज नाही आहे. बाकी हा सगळा जो एरिया आहे तुम्ही जरा ऑब्झर्व करा, सगळ्या जुन्या इमारती दिसत आहेत आणि ज्या पोर्तुगीजकालीन इमारती आहेत त्याही तुम्हाला काय काय दिसत आहेत. त्याचं जे स्थापत्यकला जी आहे या सगळ्या इमारतीची, त्यावरून तुम्ही सहज ओळखू शकता की कोणत्या इमारती जुन्या आहेत. बाकी आपण चाललो आहे आता काउन्सिलच्या इमारतीकडे, म्हणजे म्हापसा म्युनिसिपल काउन्सिल जी आहे त्या इमारतीकडे आपण चाललोत. ही समोरची इमारत पण मला थोडी जुन्या स्टाईलची वाटते आहे, पण डोंट नो नवीन बांधली आहे की काय. इथल्या लोकल लोकांनी नक्की प्रतिक्रिया द्या की ही जुनी इमारत आहे की नवीन इमारत आहे. बाकी इथे ट्रॅफिक जाम प्रचंड होतं, म्हणून जर लोकल लोक कंटाळतात की किती मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम होत आहे. आणि पर्यटक त्यामध्ये जास्ती असतात, त्यांच्या गाड्या जास्ती असतात. आणि इथे पर्यटक येणारे बरेचसे कसे पेडणे किंवा बीचेसवर जाणारे वगैरे असे आणि बाजार करण्यासाठी येणारे पर्यटक पण असतात. इथे बघा आता थोडं ट्रॅफिक झालं आहे. समोर एक ट्रक आहे, त्याने ट्रॅफिक करून ठेवलं आहे सगळं. ओके, सो ट्रॅफिक सुटलं. जवळजवळ 15-20 मिनटं गेली माझी तिथे. आणि आता पुन्हा एकदा आपण काउन्सिलच्या बिल्डिंगकडे येतो आहे. तिथून आपण काय करू, सरळ न जाता म्हापसा कोर्टाकडून आपण जाऊया, म्हणजे जे म्हापसा MRI सेंटर वगैरे आहे तिकडून बाहेर पडूया आणि कारसवाडा तिथे बाहेर पडूया आपण. सो तिथे तो एरिया मी तुम्हाला दाखवेन. आणि फायनली एकदा NH66 आला आपला नॅशनल हायवे की मग पुन्हा एकदा आपण हायवेबद्दल किंवा हायवेच्या स्थितीबद्दल आणि माझा जो एकंदरीत प्रवास असेल त्या प्रवासाबद्दल मी तुम्हाला माहिती द्यायला सुरुवात करेन. आता इथे सिग्नल आहे, सरळ न जाता मी उजव्या हाताला जाईन डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलकडून किंवा कोर्ट जे आहे म्हापशाचं तिथून. बाकी पर्यटकांना माझी एकच विनंती असेल, दोन्ही सध्या खूप गाजतो आहे ना गोव्याचा मुद्दा, त्यामुळे यावर बोललंच पाहिजे की तुम्ही इथे आलात तर असं कन्सिडर करून येऊ नका की हे एक केवळ आणि केवळ मजा मारण्याचं ठिकाण आहे. कुठेही कसंही बेशिस्तपणे आपण वागू, कुठेही गाडी पार्क करू, काही करू, दारूच्या बाटल्या कुठेही टाकू वगैरे, ह्या गोष्टी कन्सिडर करून येऊ नका. तुम्हाला शिस्तीत वागायचं आहे. कुठेही जा तुम्ही, अगदी गोव्यातच नव्हे, सिंधुदुर्गात जा, कर्नाटकात जा, अजून कुठे जा, तुम्ही अगदी उत्तर भारतात जा, कुठेही जा, पण तुम्हाला शिस्तीतच वागायचं आहे. एक पर्यटक म्हणून आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी असते ना. ही कोर्टाची इमारत गेली मागे,
तर ती आपल्याला ती जी जबाबदारी असते ती आपल्याला निभावावी लागणारच आहे कुठेही गेलो तरी आपण. आणि अनेक गोष्टी बघण्यासारख्या आहेत गोव्यात. केवळ बीच आणि दारू हे विसरा. गोव्यामध्ये मंदिरं आहेत, आपली कुलदेवता आहे, आपल्या कुलदेवतेची मंदिरं आहेत. त्यानंतर अनेक असंख्य अशी पर्यटन स्थळं आहेत की जिथे तुम्ही भेट देऊ शकता, शांतपणे तुम्ही वावरू शकता. आणि जी लोक विशेषतः गडबड करण्यासाठी येतात किंवा गोंगाट करण्यासाठी येतात त्यांच्यापासून इथे एक रेस्टॉरंट आहे, रुचिक रेस्टॉरंट. ते मुद्दाम मी रेकमेंड यासाठी करेन की तुम्हाला जर साध्या पद्धतीचं गोवन जेवण हवं असेल ना तर ते रुचिक रेस्टॉरंट चांगलं आहे. मी एकदा जेवलो आहे मागे तिथे. अनेक ठिकाणी मी जेवलेलो असतो, पण तुम्हाला मध्ये मध्ये मी सांगेन. सगळं काही मला पटकन सुचत नाही, पण जेवढं काही सुचतं आहे तेवढं सांगेन. ओके, हे आहे म्हापसा MRI सेंटर. इथून पुन्हा एकदा मी व्हिडिओ शूटिंगला सुरुवात केली आणि आता आपण जवळ येतो आहे हायवेच्या. रुक्मिणी प्लाझा तुम्हाला माहिती असेल. ही खूपच जुनी इमारत आहे. म्हणजे ज्यावेळी हे हायवे वगैरे ते काम नव्हतं त्यावेळीसुद्धा आम्ही रुक्मिणी प्लाझाकडून जायचं आतमध्ये, असं करायचो, लक्षात ठेवायचो. अर्थात पुढे पण एक आहे आतमध्ये जायला म्हापशामध्ये रोड, असं काही नाही आहे. पण काही काम असेल आपलं पुढे आम्ही इथे येऊन नाश्ता करायचो ना, त्यामुळे थोडं आतमध्ये येण्यासाठी आम्ही दुसरा मार्ग निवडायचो. एवढंच आहे. सो आता अशा प्रकारे नॅशनल हायवे 66 आलेला आहे. हा आहे कन्याकुमारी ते पनवेल राष्ट्रीय महामार्ग. आणि आता प्रवासाला सुरुवात करतो आहे आपण म्हापशामधून. आपला प्रवास होणार आहे म्हापसा, त्यानंतर आपण जाणार आहोत कोलवाळ, त्यानंतर धारगळ, त्यानंतर पेडणे, बांदा, इन्सुली आणि सावंतवाडी. आणि आत्ता तुम्ही हा बघताय हा भाग आहे करासवाडा भाग. हा म्हापशाचा प्रसिद्ध भाग आहे. इथे बरंच काही आहे, दिसणार नाही आता हायवेमुळे सगळ्या गोष्टी, पण तुम्ही बघताय माझ्या उजव्या हाताला तुम्हाला जरा पुढे गेल्यावर, अजून वेळ आहे त्याला, काही प्रसिद्ध हॉटेल आहे तिथली. जर तुम्ही कधी कारवार साईडला जात असाल, पणजीला जात असाल आणि त्या बाजूच्या लेनने येत असाल तर तुम्हाला त्या साईडला रायगड एक हॉटेल आहे कोल्हापूरवाल्यांसाठी, कारण तिथे बरंच काही मिळतं. अर्थात तुम्हाला इकडचं जेवण हवं असेल तर तेही तिथे मिळेल, पण मी मुद्दाम सांगतो आहे कारण कोल्हापूरच्या लोकांना तांबडा पांढरा रस्सा वगैरे सवय असते. तर तिथे तो धूर दिसतो आहे, तो बघूया कुठून येतो, एवढा मोठ्या प्रमाणावर धूर दिसतो आहे आपल्याला समोर. सो रायगड हॉटेल आहे. स्पाइस गोवा एक मस्त हॉटेल आहे, ते पण तिथेच जवळपास आहे याच एरियामध्ये. ते स्पाइस गोवा हॉटेल जे आहे ते गोवन स्पेशालिटी त्यांची आहे. ते मुद्दाम तुम्ही काहीतरी व्हिजिट करा. आणि अजून एक कॅप्टन कोकण म्हणून एक हॉटेल आहे, तर तेही याच भागामध्ये आहे, करासवाडा भागामध्ये. माझ्या उजव्या हाताला थोडं तुम्ही गुगल मॅप लावलात तर तुमच्या लक्षात येईल, तुम्हाला हॉटेल मिळून जाईल. बाकीकडे या डाव्या साईडला तुम्हाला डॉमिनोज मागे गेलं, क्रोमा मागे गेलं. सो ते सगळं आहे जे कोणी शॉपिंगला येत आहेत ते. बाकी आपला व्लॉग आपण सुरू ठेवू. इथे आपण हा व्लॉगचा पहिला भाग, हा बघा धूर इथून येतो आहे, पहिला भाग इथे संपूया मित्रांनो. पुढे जो उर्वरित भाग असेल, उर्वरित प्रवास असेल, तो पार्ट नंबर 2 आणि 3 मध्ये मी घेऊन येईन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि मुद्दाम शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.